काम क्षुल्लक कमी राहिलं म्हणून त्यांनी पूर्णच काम केले नाही, अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करणे हे योग्य नाही आहे। मी तुम्हाला एकही पैसे दिले नाही आणि तुम्ही जी ही व्हिडिओ थांबवली ती फक्त मी म्हटलं की पक्ष आणि विपक्ष दोन्हीची बाजू ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण आपल्याला सुयोग्य वाटेल तशी न्यूज लावावी। चारों साल साल के दिन हो 50,000। ओ माय डियर एमएलए विजय भाऊ रहांगडाले। सर्वांना माहित आहे की 28 तारखेला आमदार साहेबांच्या वाढदिवस आमच्या गावात काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनवलं। सर्वप्रथम मी त्यांना आमदार साहेबांच्याकडून धन्यवाद देते, त्यांनी खूब सुंदर काम केलं। तो अभी बताए कि दमाई जी आ रहे डब्बे के अंदर, दमाई जी ने भी फोन किया मुझे कि मैं तुम्हारे डब्बे में जा रहा हूँ और ये फोटो ये रोड की समस्या हम देख रहे, तो मैंने बोला चलो भाई आ जाते हैं। ही चांगली गोष्ट आहे, पण वाढदिवस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्या पद्धतीतून आपण ते साजरा करायला हरकत नाही। एकामेकावर टिप्पणी करत आहेत आणि जे समोरचे लोक आहेत ज्यांना काही पद मिळाले आहेत ते त्या पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्या पदाची त्यांना जाणीव होत नाही आहे। त्यांना असं वाटत आहे की आम्ही काही करत आहोत तो खरा है पण तो चुकत है। दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं जो कि गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाला जो कि डौवा ग्राम है, ढिम्मर टोली से लेकर डौवा जो ग्राम का रास्ता है, यह रास्ते पर मौजूद हूँ। हाल ही में हमने कुछ दिनों के पहले जो कि सोशल मीडिया के जरिए, डिजिटल मीडिया के जरिए खबर लगाए थे और वह की जो कि तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के विधायक विजय भाऊ रहांगडाले, इनका जो कि जन्मदिन केक काटकर मनाया गया गांव में और गांव के जो कुछ सामाजिक कार्यकर्ता थे, गांव के कुछ लोगों ने विरोध जताया था और विरोध जताने के बाद में वह खबर हमने प्रकाशित किए थे। लेकिन कुछ घंटों के बाद में वह खबर को हमने जैसे कि आपको बताना चाहूँगा लॉक कर दिए थे और लॉक करने की वजह थी कि भारतीय जनता पार्टी का एक लिखित मैटर भी वायरल किया गया था, मेरे खिलाफ मैसेज जारी किया गया था कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं के पास जाके बैठकर उन्होंने आर्थिक लेन देन किए होंगे और आर्थिक लेन देन करने के बाद में जैसे कि उन्होंने खबर को डिलीट कर दिए। मैं दर्शकों आपको बताना चाहता हूँ, हम सच्चाई की मिसाल दिखाते हैं और सच्ची घटना दिखाते रहते हैं। हमने कोई पैसा नहीं लिया, लेकिन कुछ लोग हैं विरोध होना भी चाहिए, हमारा भी विरोध होना चाहिए। अगर हमसे कहीं गलती होती है तो हमारे बारे में अवश्य उन्होंने वायरल करना चाहिए। लेकिन कहीं ना कहीं जिस तरीके से उन्होंने 30 सेकंड की क्लिप भी वायरल किए थे मेरे खिलाफ में, और वह 30 सेकंड की जो कि क्लिप में उल्लेख किया गया था, आपने वह क्लिप भी देखे होंगे। दर्शकों, मैं आपको बताना चाहूँगा कि डौवा ग्राम की जो खबर हमने प्रकाशित किए थे, उस खबर को लेकर जो कि यहाँ के स्थानिक पंचायत समिति सदस्य है चित्ररेखा चौधरी, इनका हमें कॉल आया था कि उनका कहना था कि भैया आपको दोनों बाजू दिखाना चाहिए, किसी भी एक पक्ष नहीं दिखाना चाहिए। जैसे कि हमको लगता है कि हमने यदि अगर गलती किए होंगे तो आप बेझिझक हमें बोल सकते हो, लेकिन एक साथ दोनों बाजू दिखाओ, एक ही बाजू दिखाने से मतलब नहीं है। कृपया हम आपसे अपील करते हैं कि यह खबर वही रोक दो और एक साथ आप दोनों बाजू दिखाओ। हम भी आपका आदर और अभिवादन करेंगे और आपका सम्मान करेंगे। वही ठीक डौवा ग्राम की खबर को लेकर मैं आया हूँ। दर्शकों, आइए जानते हैं कि पक्ष विपक्ष ने क्या कहा है। विकास कामों को लेकर कई सारी बातें आती रहती है, कई सारी बातें जो कि विकास काम नहीं हुआ वह बातें आते जाते रहती है। तो दर्शकों, अब डौवा ग्राम की जो कि जनता है, जो कि दोनों आमने सामने है और वह खबर हम दिखाने जा रहे हैं। आइए जानते हैं डौवा ग्राम की जनता का क्या कहना है। ग्राम पंचायत सदस्य डौवा शिवा बघेले आज विजय भाऊ रहांगडाले माननीय आमचे आमदार महोदय यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या कारणाने आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत आणि जनतेचे चौथे आधारस्तंभ ओळखले जाणारे पत्रकार महोदय तुम्ही पण सर्व जमलेले आहात, तुमचे पण फार फार मी आभार मानतो। आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आमच्या आमदार महोदयाला एक कळकळीची विनंती करत आहो की साहेब, मागील 5 वर्ष तुम्हाला भरभरीत यश जनतेने मतदान देऊन तुम्हाला विधायक बनविले, त्यानंतर दुसऱ्यांदा पण तुम्हाला भरभरीत आशीर्वाद देऊन लोकांनी तुम्हाला जनप्रतिनिधी म्हणून मुंबईला पाठवले, महाराष्ट्राची शान वाढवली। पण दुर्दैव असे की मागील 10 वर्षापासून
तुम्ही जे क्षेत्रात रोड रस्त्याच्या बद्दल जसे अयशस्वी विधायक ठरलेले आहात तसे कुणीच ठरलेले नाहीत. नमस्कार, मी पंचायत समिती सदस्य चित्रकला चौधरी. आपल्या सर्वांना माहित आहे की 28 तारखेला आमदार साहेबांचा वाढदिवस आमच्या गावात काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनवलं. सर्वप्रथम मी त्यांना आमदार साहेबांच्याकडून धन्यवाद देते की त्यांनी खूप सुंदर कामं केलं, परंतु त्यांनी म्हटलं की विकास कामं झालेली नाही. तर त्यांनी मला हे सांगावं की विकास कामं म्हणतात तर विकास कामं कशाला म्हणतात? रोड रस्त्याची ना. सध्या आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला 3ऱ्या महिन्यात त्या रोडाचं आश्वासन दिलं होतं आणि 7व्या महिन्याच्या 2 तारखेला त्याचं भूमिपूजन केलं. परंतु पावसाळा असल्यामुळे तो खोदकाम थोडंसं थांबलेलं असलं. परंतु तुम्ही हे सांगा ना की तुमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी 1.5 वर्षापासून ह्या सिंधी चौकापासून तर त्या शाळेपर्यंत रोड मंजूर केलेला आहे. 1.5 वर्षापासून माझ्याकडे प्रशासकीय मान्यता सुद्धा आहे आणि ते कामं त्यांनी केलं नाही. ते म्हणतात की एखादी बाळंतीण महिला जाईल तर इथून तिला तिथपर्यंत जातानीच बाळंत पण होईल. तर मग त्या जिल्हा परिषद सदस्याला म्हणा ना की तुम्ही 1.5 वर्षापासून काय करत आहात. मी त्यांना सुद्धा म्हटलं 1 जुलैला की भाऊ म्हटलं तुम्ही खूप दिवसापासून हा काम मंजूर केलेला आहे आणि करत नाही आहात. तर त्यांनी मला हे सांगितलं की म्हणे लेबर मिळत नाही. आता तुम्ही सांगा, एखादं काम मंजूर असेल आणि त्याला आपण असं उत्तर देत असो की लेबर मिळत नाही तर हे चुकीचे आहे आणि ते 1.5 वर्षापासून. मग तुम्ही जर आमच्या आमदार साहेबांना नावं ठेवत असाल की काही कामं केले नाही तर एवढं मोठं रेल्वे पुल्याचं मॅटर होतं की जिथून पावसाळ्यात 4-5 महिने कुणी जाऊ शकत नव्हते. आमचे विद्यार्थी गोरेगावला जातात तेच लोक सांगतात ते सायकल त्या रेल्वे पुलावरून हातात घेऊन जायचे, स्वतःचे जीव धोक्यात ठेवायचे आणि तिथून ते सायकल वरून घेऊन जायचे. मी सुद्धा कित्येक मुलांची सायकल बाहेर त्या साईडला काढण्याकरिता मदत केलेली आहे. अशी बिकट अवस्था या गावाची होती. त्यावेळेस सुद्धा हे सामाजिक कार्यकर्ते गेले कुठे होते? दव्या गावात त्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते नव्हते का? कारण की तिरोड्यापासून गोरेगावची जी रस्त्याची दुर्व्यवस्था होती ती मागील 5 वर्षात फार खराब होती. त्यानंतर तुम्हाला असंच लोकांनी जाणीवपूर्वक आठवण करून दिली आणि त्यानंतर तुम्ही ते काम पूर्ण केले, पण ते पण निकृष्ट दर्जाचे काम झालेले. त्यानंतर आज माझ्या जिल्हा परिषद क्षेत्र हा सहारवानी आणि गणखेरा जिल्हा परिषद क्षेत्र येत आहे. या गावात या क्षेत्रामध्ये 12 गाव येतात आणि 12 गावात पूर्णची पूर्ण 12 गावाची रोडांची दैनंदिन व्यवस्था अशी बनलेली आहे. यामध्ये या रोड रस्त्याबद्दल तुम्ही एक निष्क्रिय असे तुमचे काम दिसून आलेले आहेत. मला तुम्हाला दोष द्यायचे नाही. तुम्ही ना या आधी पण डव्याला 10 लाखाचं एक अनुदान दिलेले आहे, पण तो अनुदान तुम्ही कुणाला दिला आणि त्यांनी कुठे खर्च केला याचं तुम्ही स्वतः राहून त्यांना स्पष्टीकरण विचारायचं होतं का? जिथे जनतेची गरज आहे तिथे तुमचा निधी खर्च झाला पाहिजे होता, पण तुम्ही तो कुत्रे जिथे हकतात त्या सभा मंडपासाठी 10 लाख खर्च झाले. आणि आज वेळ अशी आलेली आहे की माझ्या गावात किंवा माझ्या गावापासून 12 गावाचे लोक जातात. सटवा, चिचगाव, पुरगाव, सिलेगाव, कुराडी या गावाचे लोक जर कुणाची अशी गरोदर बाई झाली आणि तिला 7 महिन्याची जर गरोदर बाई आहे आणि तिच्या नवरा जर तिला गाडीनं घेऊन गोंदियासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे तर तिला या रोडानं एवढे झटके लागतील का तिच्या बाळणपण रस्त्यात होऊन जाईल. एवढी फार दयनीय अवस्था असूनही आज तुम्ही काम दिलं, फार चांगलं केलं. त्यांनी का बरं नाही त्या ठिकाणी आंदोलन केलं? आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वात मी स्वतः त्या आंदोलनात सहभागी झाली आणि तो तेवढं मोठं रेल्वे पुलाचं ते पाण्या निचऱ्याचं काम आम्ही ते मंजूर करून घेतलं रेल्वे प्रशासनाकडून. आणि म्हणत असतील की सभा मंडप तिथे कुत्रे असतात. आज माझा युवा वर्ग इथं स्वतःच्या सुखदुःखाकरिता सकाळी संध्याकाळी बसलेला असतो, तर हा युवा वर्ग हा इथं कुत्रा आहे का? त्यांनी हे समजावं की आपण कुणाला कुत्रे म्हणत आहोत. इथे आमच्या हनुमान जयंतीच्या तालुक्यात कुठेही नाही होत एवढा मोठा हनुमान जयंतीचा जन्मोत्सव होत असतो. इथं गणेशजी मांडत असतात, दुर्गाजी असते आणि तीरथला सुद्धा जे लोक जात असतात ते रात्रीला इथं मुक्काम करतात. अशा ठिकाणी आम्ही कामं मंजूर केलं आणि तो काम बिना कामाच्या म्हणून त्याला नावं ठेवत असतील तर त्यांनी स्वतःकडे पाहावं की आपण किती विकासाचे कामं केलं. आमदार साहेबांनी जेव्हापासून आमदार झालेले आहेत तेव्हापासून आता हा इथून दिवर मोहल्ल्यामध्ये वार्ड नंबर 3 मध्ये तो काम केले, 2 मध्ये त्यांनी काम मंजूर करून दिलं. आणि ते म्हणत असतील की गोवारी समाजाचा सभा मंडप साठवायला आलेलं ते त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. गोवारी समाजाचं सभा मंडप मंजूरच झालं नव्हतं, परंतु आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या लोकांनी तिथं मागणी केली म्हणून आता ते काम मंजूर झालेलं आहे आणि लगेच असते सुरुवात सुद्धा होणार आहे. आमच्या आमदार साहेबांनी त्या कामाला प्रशासकीय मान्यता सुद्धा दिलेली आहे. ह्या कामाला मंजुरी तर आता मिळालेली आहे आणि काम सुरू सुद्धा आहे आणि लगेच तो काम आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण करू.
डव्या गावात जेवढे सुद्धा विकासाचे कामं झालेले आहेत ते मग खोमेल भाऊ रहांगडाले असो, आमचे नेते सन्माननीय हेमंत भाऊ पटले असो किंवा विजय भाऊ रहांगडाले यांच्या नेतृत्वातच या गावाचा विकास झालेला आहे. हे सार्वजनिक बांधकाम विकासाचे काम तर जिल्हा परिषद सदस्यही करू शकत असतो. मग त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी एखाद्या वेळेस इथे येऊन पाहिलं का, त्यांनी एखादं निवेदन दिलेलं आहे का, हे त्यांनी त्यांच्याकडून मागून घ्यावे किंवा त्यांच्याकडून त्यांनी पाहून घ्यावे की आपला जिल्हा परिषद सदस्य कुठेतरी कमी पडत आहे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा करत असतो. मग सर्व कामं आमदार साहेबांनीच करावे का? त्यांना सुद्धा विधानसभेत 319 गाव आहेत, एवढ्या गावाची सुद्धा त्यांना कामं पाहावे लागतात. तर मग आपण सुद्धा आपल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत काहीतरी कामं करून घ्यावी आणि जे कामं त्यांनी मंजूर केले असतील ते कामं त्यांनी त्यांना सांगावं की त्यांनी पूर्ण करावे आणि आपल्या गावाचा विकास करून द्यावा. मागच्या शिवरात्रीला आला होता माझ्या गावी, तिथून स्टेजवरून सर्वांना आश्वासन दिलं की 15 दिन के अंदर मैं रोड बना के दिखा दूंगा. मला फार चांगलं वाटलं आणि मला असं ग्वाही होती का तुम्ही 15 दिवसात बनवून द्याल, कारण की तुम्ही करते राजकारणी आहात. पण ते 15 दिवस उलटू नाही, 6 महिन्यानंतर तुम्ही ना रोडाचा एक फलक लावल्या, त्या फलकवर 30 लाख रुपये लक्षाची तुम्ही निधी आवंटित केली माझ्या डव्यासाठी. आणि हे मागील 3 महिन्यापासून हे रोड कोणत्या कंत्राटदाराला दिला मला माहित नाही, किती काय कमिशन आहे मला काही घेणं देणं नाही. मला फक्त रोड बद्दल विचारायचं तर रोड फोडून ठेवला आहे. 3 महिन्यापासून पूर्ण पाऊस गेला आहे, रोडाची दैनंदिन व्यवस्था सर्व तुम्ही जाणत आहात. रोड फोडून त्याच्यावरच तुम्ही आपलं डांबरीकरणच्या घालून त्याच्यावर ठुकपालीस करून तुम्ही तसाच रोड ते 3 महिन्यापासून ठेवला आहात. तुम्हाला मी वैयक्तिक फोन लावून एकदा सांगितलं की भाऊ आमच्या गावात अशी अशी समस्या आहे. तुम्ही ना म्हटलं पण की शिवा हे समस्या हल हो जाएंगी. पण दादा माझे मोठे बंधू, मी अशी आग्रहाची विनंती करतो का हा नाहक एवढा त्रास कशाला? जर त्या ठेकेदाराला जमत नसेल तर दुसऱ्या ठेकेदाराला द्या ना, कुणी पण काम करेल. पण असे 3-3, 4-4 महिने जर काम खोळंबले राहतील, समोर येणारी विधानसभा आहे, तुम्हाला इच्छाच आहे लढण्याची आणि राहायला पण पाहिजेत, पण त्याआधी या जनतेचे प्रश्न सोडवा एवढीच विनंती करतो मी. आणि तुमच्या वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा तुम्हाला. आणि मी म्हणतो तुमच्या भरभरसून तुमचं आयुष्य अजून समोर यशो उन्नतीचे हो, पण जनतेचे जे निगडीत आणि जमिनीशी निगडीत जे प्रश्न आहेत ते तुम्ही दूर करा एवढीच आशा हे करून मी असं समजतो तुमच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही एक आम्हाला असं एक आशीर्वाद द्याल का जनतेचे प्रश्न मी तत्पर सोडवत राहीन आणि जनता नेहमी तुमच्या सोबत राहील. पण तुम्ही आधी जनतेचे प्रश्न सोडवा. 1, 2, 5 कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर पूर्ण गावाला मोजू नका. आज तुमच्याजवळ कोणी आले असतील, तुम्ही ना डव्याला 10 लाखाचे अनुदान दिला, पण त्यांना विचारायचं होता हो की रे बाबा तिथे 10 लाखाची गरज आहे काय? ते शासनाचे पैसे आहेत, ते आमचे पैसे आहेत, देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मी मानतो भाऊ देण्याचा अधिकार तुम्हाला आहे कारण की तुम्ही विधायक आहात. पण तुम्ही तुमच्या त्या 2-4-5 कार्यकर्त्यांना विचारायचं होतं का तिथे वारंवार तुम्ही पैसे मागत आहात, त्याच्यापेक्षा तुमच्या गावात दुसरी गरज नाही का? तुम्ही एक माझ्या गावासाठी एक आपल्या आदिवासी गोवारी समाजांनी एक तुमच्याजवळ प्रश्न ठेवले होते, 5 लाखाचा सभामंडप तुम्ही मंजूर केला होता भाऊ. पण भाऊ तो सभामंडप तुम्ही गोवारी समाजाच्या माझ्या गावातून हिसकावून सटव्याला दिला, त्याचा पण मला एक खेद आहे भाऊ. मी तुमचा वाढदिवस साजरा करत आहो लहान भाऊ समजून तुमचा, पण मला हा खेद आहे बोलून दाखवत आहो तुम्हाला जर नाराजी होईल क्षमा करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि रायपूरच्या समोर एक ब्रिज आहे त्याचा पण उल्लेख केला आहे त्यांनी. निश्चित असतो त्या सुद्धा कामाची मागणी आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षाकडे केली होती आणि मी म्हटलं भाऊ पावसाळ्यात थोडंसं दुरुस्ती करून द्या, पण त्यांनी म्हटलं की काही म्हणे आपण पावसाळा संपल्या लगेच आपण त्या कामाला दुरुस्तीच नाही म्हणे, पूर्ण नवीनच रोड बनवून देऊ आणि एवढ्या मजबूत बनवून देऊ की निश्चितच आपल्या लोकांना दुसऱ्यांदा म्हणजे त्रास होणार नाही. आपण जर डागडुजी केली किंवा थोडंसं त्याला सावरसूर केलं तर निश्चितच 2-4 महिन्यांनी उकळेल आणि पुन्हा हीच मागणी येईल की रोड बनवून द्या. म्हणून त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या कामात त्या कामाला मंजुरी द्यायचे आश्वासन त्यांनी मला दिवाळीच्या आधी करून देतो असं आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज भाऊ रहांगडाले यांनी सांगितलेले आहे. आणि तेच सांगते की ह्याच्या आधी सुद्धा ह्या सिंधी चौकामध्ये आमच्या गावात माणसं जनावर सुद्धा जाऊ शकत नव्हती अशी अवस्था होती आणि त्या कामात जिल्हा परिषद सदस्य इथला हयातीत असलेले जितेंद्र भाऊ कटरे यांनी पाहिलं, ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. तेच काम आम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज भाऊ रहांगडाले आणि बांधकाम सभापती आपले टेंबरेजी यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते काम मंजूर करून दिले आणि जिल्हा निधीतून 3 लाख मंजूर करून दिले आणि दुसऱ्या दिवशी लोकांना जाण्या येण्यापुरतं तरी ते काम मंजूर झाले. मग आपण आपल्याकडे पाहू ना की आम्ही किती विकासाच्या कामासाठी मागणी केली किंवा टेकणी केली. स्वतःला जे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात तर आपण सांगावं की गावातील विकासाच्या कामासाठी आपलं काय योगदान आहे. ज्याप्रमाणे जी व्हिडिओ व्हायरल झालेली होती
त्याकरिता तुम्ही आमच्याशी संपर्क केले होते की जर बाजू लावायची असेल तर दोघांची एकासोबत बाजू लावा, पण काही लोकांनी आमच्यावर पण टीका टिप्पणी केली की भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती मेंबर असो किंवा नेतागण असो, त्या लोकांचं म्हणणं आलं की त्यांची इथे जाऊन बसलं व त्यांनी पैसे दिले म्हणून ते बातमी डिलीट मारली. आम्ही ती बातमी डिलीट तर केली नाही, प्रायव्हेट केली. ज्याप्रमाणे दोन्ही बाजू लागतील तेव्हा तुम्ही ती बातमी व्हायरल करा. तर यावर काय सांगणार? बिलकुल, कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात, मग तो पक्ष असो किंवा विपक्ष असो, सत्ता असो किंवा विरोधी असो. तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की हा काम सुरू झालेला आहे आणि 1.5 वर्षापासून जो काम मंजूर आहे त्या कामासाठी कुठेही विरोधी पक्षातील लोक त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे बोलत नसेल. म्हणजे 1.5 वर्ष एका कामाला मंजुरी मिळाल्यानंतर 1.5 वर्ष खूप होतो की तो काम सुरळीतपणे सुरू होऊन पूर्णपणे झालेलं पाहिजे. माझ्याकडे त्या कामाची प्रशासकीय मान्यता आहे आणि त्यावेळेस जे कामं मंजूर झाले होते तेथील 5 कामातून 3 कामं पूर्ण झालेले आहेत, 2 कामं अपूर्ण आहेत. म्हणजे आपला जिल्हा परिषद सदस्य कुठेतरी निष्काळजीपणा करत असेल आणि जिल्हा परिषदेमार्फत मंजूर झालेल्या कामाला पूर्णत्व न देत असेल तर निश्चितच माझं म्हणणं सुद्धा आहे की आपण दोन्ही बाजू समजून घ्याव्या. तो काम आता 2 महिने आधी मंजूर झालेला आहे आणि सुरू सुद्धा झालेला आहे, तो लगेच पूर्ण सुद्धा होणार आहे. त्या कामावर टिप्पणी ठेवून जर म्हणत असेल की गावाचा विकास झालेला नाही तर ही कुठेतरी कोणता, आणि आपल्याला सुद्धा माहित आहे मी आपल्याला एकही पैसा दिला नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की तुम्ही या आणि दोन्ही बाजू समजून घ्या, त्यानंतर तुम्ही ही ऍड लावायची. मी तुम्हाला एकही रुपया दिलेला नाही आणि जो म्हणत असेल त्यांनी साबित करावं की मी सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केलेलं आहे. हे त्यांचे चुकीचे आहे. आणि कोणताही नेता असो पदाधिकारी असो आपल्या नेत्याला जर शुभेच्छा देत असेल तर असे फलक सुद्धा फाडू नये. ही गावातील कुठेतरी शांतता भंग करण्याचे प्रयत्न आहे. आज तुम्ही आमचे बॅनर फाडले, एखादा दुसरा कुणाचे बॅनर फाडेल म्हणजे अशामुळे गावात अशांतता वाढत असते आणि गावात विद्रोह निर्माण होण्याची शक्यता आहे. पण असं कुणीही करू नये, मग तो पक्ष असो विपक्ष असो. गावातील शांतता भंग करण्याचे काम कुणीही करू नये. आपण सोशल मीडियाच्या प्रभारी आहात, आपण कुणाची धारी बांधील की नाही, आपण आपल्याला स्वतंत्रता आहे. आपण कोणाची न्यूज लावायची किंवा नाही लावायची, आपण कुणाचे पैसे घेऊन जर आज पैसे घेणार उद्या काय, आपण उद्या दुसऱ्याकडे जाऊ नाही शकत ना की मला न्यूज लावायची किंवा मला ऍड द्या म्हणून आपण कुठेही असे आपल्या मनात सुद्धा खेद बाळगू नये की मी पैसे घेतले आणि न्यूज लावली नाही. मी सुद्धा आपल्याला आश्वासन देते की मी तुम्हाला एकही पैसे दिले नाही आणि तुम्ही जी ही व्हिडिओ थांबवली ती फक्त मी म्हटलं की पक्ष आणि विपक्ष दोन्हीची बाजू ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण आपल्याला सुयोग्य वाटेल तशी न्यूज लावावी. पहा, जर आपण एखाद्याचे हितेशी असलो आणि त्यांनी जर आपली न्यूज लावली आणि एखादा आपला विरोधी असेल त्यांनी न्यूज नाही लावली तर लोक बदनाम करत असतात. परंतु तुम्ही तुमचं काम हे चांगल्या प्रमाणे गोरेगाव तालुक्यात तरी दमायजींचं काम हे चांगलं आहे. निश्चितच आपण आपलं काम प्रामाणिक करत राहिलं तर निश्चितच बोलणारे कितीही आम्हालाही खूप बोलतात, परंतु क्षेत्रात जाऊन आमच्या नावावर कुणीही टिप्पणी केली परंतु आम्ही आपलं काम सुरळीत ठेवतो. तसंच मी सुद्धा आपल्याला विनंती करेन की आपलं सोशल मीडियाचं काम आपण सुरळीतपणे चालू ठेवायचं. ज्यांचं काम चांगलं असेल त्यांना लोक चांगलंच म्हणतात, ज्यांचं काम वाईट असेल त्यांना लोक वाईटच म्हणतात. आणि निश्चितच आमच्या आमदार साहेबांचं काम हे आपल्या तालुक्यातच नव्हे तर पूर्ण तिरोडा विधानसभेत चांगलं नाव आहे. की बात की तो पीछे जो गांव है डौवा, वहाँ पे एक विजय रांगडाले इनका आमदार इनका बैनर लगा हुआ है, तो वहाँ पे पंचायत समिति सदस्य चित्रलेखा चौधरी इन्होंने वो बैनर लगाया था, वो बैनर को फाड़ दिया गया है और वहाँ पे कार्यकर्ताओं की फोटो फाड़ दिए गए हैं. क्या जनता के मन में ऐसा क्या आया हुआ कि वो बैनर फाड़ दिया गया? जनता के मन में क्या है क्या नहीं ये तो हमको नहीं मालूम. मेरे को तो अभी बताया कि दमाई जी आ रहे डब्बे के अंदर. दमाई जी ने भी फोन किया मुझे कि मैं तुम्हारे डब्बे में जा रहा हूँ और ये फोटो ये रोड की समस्या हम देख रहे, तो मैंने बोला चलो भाई आ जाते हम, और इसी के नाते मैं आया यहाँ. और आप दमाई जी ने भी पूरा वॉच करे, रोड को देखे. लेकिन दमाई जी क्या करेंगे, आज फोटो लेंगे, कल विजय भाव का फोन जाएगा, वहां बैठ जाएंगे, वहां सेटअप हो जाएगा इनका. लेकिन वो काम नहीं करना चाहिए. पत्रकार हो तो पत्रकार जैसे ही रहो, लेकिन अलग उस काम का उल्लंघन मत करो, ये मेरा कहना है. तो आपको क्या लगता है अभी विजय रांगडाले इनको फिर से टिकट मिलना चाहिए, और मिलेंगे तो क्या चुन के आएंगे क्या? नहीं, मिलना चाहिए और चुन के भी आएंगे, ये हमारी भी हमदर्दी है. अच्छा है, व्यक्ति अच्छा है, लेकिन जब व्यक्ति अच्छा है कब बोलेंगे कि हमारे एरिया का क्षेत्र का विकास ही नहीं होता, हम कैसा बोलेंगे कि अच्छा है करके. मनो के ये नागरिकों के मन में होगा, लेकिन वो देशभक्त अंध विश्वास रखते, इसलिए उनको चुन के देते. हमारे जैसे तो वोट नहीं देंगे. गाँव की खबर हमने पहले वायरल किए थे. वायरल करने के बाद यहाँ के स्थानिक लोगों का भी कॉल आया था हमें और हमसे संपर्क हुआ था. उन्होंने जैसे कि कहा था कि आप दोनों बाजू लगाओ, एक बाजू मत लगाओ.
आपके गांव के विकास काम 5 वर्षों के जन्मदिन मनाकर उन्होंने गिनाया कि विकास काम नहीं हुआ है। माझे नाव आयेश कटरे आणि मी मराठीत बोलणार। मी या गावचे उपसरपंच। मी तुम्ही लावलेली व्हिडिओज किंवा इतरांकडून ऐकलेली माहिती या अनुषंगाने मला कळलं की आपल्या काही मित्रांनी आमच्या प्रिय आमदार साहेबांचे वाढदिवस त्यांनी त्या ठिकाणी साजराही केला आणि साजरा केल्यानंतरही त्यांनी केलेले विकास काम या गावात एवढे आहेत की अशा या विकास कामांच्या बाबतीमध्ये त्यांनी बोट ठेवला की विकास काम या ठिकाणी त्यांच्याकडून झालेलं नाही म्हणून। आज या ठिकाणी आपले आमदार असोत किंवा खासदार असोत या सगळ्यांच्या माध्यमातून अर्थात भारतीय जनता पक्षाचे जे प्रतिनिधी असतील अशाच सगळ्या प्रतिनिधीकडून या गावचा विकास झालेला आहे। या गावात मग ती पाण्याची टाकी असो किंवा या गावामध्ये लाईट व्यवस्था असो, रोड रस्ते असोत, पुलिया असोत, या सर्व कामांची व्यवस्था ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनच झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी जे त्यांच्यावरती बोट ठेवली त्यांच्या विकासावरती, म्हणजे एखादं काम क्षुल्लक कमी राहिलं म्हणून त्यांनी पूर्णच काम केले नाही, अशा पद्धतीच्या वातावरण निर्मिती करणे हे योग्य नाही आहे। की आज मग त्यांना जर बोट ठेवायचं होतं तर दोन्ही बाजूला ठेवायचं होतं, कारण शिंदी चौक ते जगदीश भाऊ बोपचे यांच्या घरापासूनचा रोड हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आदरणीय कटरे साहेब जितेंद्र भाऊ यांनी मंजूर करून ठेवलेला आहे आणि त्या रोडला मंजूर केल्यानंतर जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण त्या कामाचं साधं भूमिपूजनही झालेलं नाही। त्यानंतर जगदीश भाऊ बोपचे या घरापासून तर दव्या गावचे प्रवेशद्वार यापर्यंत काम हे तेही म्हणजे रोड तुटलेलं होतं, पण त्या रोडची दखल आम्ही आमदार साहेबांकडे मांडली आणि त्यांनी सांगितलं की कशाही पद्धतीने हो पण कोणत्या तरी योजनेतून या रोडाला मी पूर्ण करून देईन आणि त्यांनी तडकाफडकी ते रोडचं काम त्यांनी सुरू केलं, पण लगेच पावसाळा लागला आणि ते काम अर्धवट राहिलं। तर ते अर्धवट राहिलेल्या कामावर बोट ठेवून विकास झालेला नाही किंवा आमदारांनी थांबिलं अशा पद्धतीचे म्हणजे एक व्हायरल करणे आणि पण त्याच्या समोरचा रोड हा 1.5 वर्षापासून साधं भूमिपूजनही झालं नाही हे का सांगितलं नाही। आणि मग दुसरं गोष्ट मला एक सांगावयाची आहे, अरे बाबा गावच्या विकासाची जिम्मेदारी आणि ते कर्तव्य कोणाकडे असते तर गावचा सरपंच असेल, ज्यांच्याकडे सत्तेची चाबी असेल, गावच्या सत्तेची चाबी ज्याच्याकडे असेल त्यांनी गावचा विकास साधण्याची त्याची जबाबदारी असते। आज 2 पंचवार्षिक झालं की गावची सत्ता आणि गावची चाबी ही त्यांच्या पक्षाकडे आहे, त्यांच्याकडे आहे, म्हणजे त्याचेच कर्तव्य आहे की गावचा विकास कशा पद्धतीने साध्य करून घ्यावयाचे आहे ही त्यांची जबाबदारी आहे। मग आपली जबाबदारी सोडून दुसऱ्याकडे म्हणजे बोट दाखवणे म्हणजे हलवायाच्या घरावरती तुळशी पत्र अशासारखे झाले की नाही, ते की आपण हलवाई असून आमची उपाशी आहोत असं सांगण्याची पाळी त्यांच्यावरती काय यायला हवी, म्हणजे त्यांची जबाबदारी ती त्यांनी पार पाडायला पाहिजे, तर ते आपली जबाबदारी न समजता दुसरीकडे बोट दाखवितात। करणारे व्यक्तीने पण जे टीका केलेली आहे त्यावर हा तर सरपंचाच्या प्रतिनिधींनी टीका केली म्हणूनच मला ते शब्द मांडायचे आहेत की कारण ही जबाबदारी सरपंचाची किंवा म्हणजे गावचे प्रमुख पद भूषविणारे ज्यांच्याकडे सत्तेची चाबी आहे अशाच लोकांनी ती गावचा विकास करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते। मग त्यांनी भगीरथ प्रयत्न करावा, जसा भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी जर तपस्या केली असेल तशा पद्धतीच्या गावचा विकास साधण्यासाठी गावच्या प्रतिनिधीने म्हणजे प्रमुखाने तशा पद्धतीचा प्रयत्न करावा आणि गावचा विकास साधून घ्यावा। ही विकास झाला नाही म्हणून हे बोट दुसऱ्याकडे दाखवण्याची काही गरज नाही आहे, हीच माझी विनंती आहे त्यांना। कामाचा आणि जो बातमीचा जो विरोध करायचा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्याला आवडला का? नाही, आता बातमी ही जी तुम्ही लावलेली होती अशा पद्धतीच्या मला माहित झालं की तुम्ही एक बाजूची फक्त माहिती ऐकली। माहिती ऐकताना किंवा दोन्ही बाजू डिबेट ज्याला म्हणतो, डिबेट मध्ये एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे लाभ आणि हानी या दोन्ही बाजू आपल्याला ऐकून घ्यावयाच्या असतात, पण तुम्ही एकाच बाजूकडून मग फक्त तुम्ही लाभ किंवा हानी ऐकून घेतली आणि तशीच ती प्रसारित केली म्हणून आमच्याकडून कुठेतरी तो विरोध झाला असेल आणि ती तुम्ही क्लोज केली असेल, बहुतेक असं काही होऊ शकते आणि ते व्हायला पाहिजे। अशा पद्धती एखाद्याने म्हणजे सहजासहजी बोट ठेवणे किंवा त्यांनी विकासच केलेला नाही, आता त्यांच्या आमदारकीमध्ये या क्षेत्रामध्ये
एवढे गावं येतात. आता या गावाला आपण सगळ्या पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे. या मंदिराचं जीर्णोद्धार म्हणजे मंदिर एका जीर्ण अवस्थेत आलेलं होतं, त्यासाठी त्यांनी हे सभा मंडप दिलं. आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्यांनी 5 लाखाच्या आपल्या विकास निधीतून आपल्याला दिले आणि गावच्या मदतीतून आपण मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुन्हा या मंदिराचा विकास व्हावा म्हणून आमदार साहेबांनी 10 लाख रुपये दिले की ज्यामध्ये जी त्यांची आवार भिंत कंप्लीट झाली. आज त्या ठिकाणी एक सभा मंडप पुन्हा देण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचे तुमच्या कार्यकर्त्यांच्या वरच्यावर काम होतात का? नाही पहा, हे बोलणेच चुकीचे आहे. कारण आतापर्यंत जर या गावच्या विकासासाठी झटत राहिलेला असेल तर भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता झटतो यात काही शंका नाही. मग ते 2-4 असोत की 10-5 असोत, आतापर्यंत केलेले सगळी विकास कामे ही भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी केलेली आहेत. भारतीय जनता पक्षाचा नेता असो, कार्यकर्ता असो की मतदाता असो, याला ध्यास आहे ती फक्त विकासाची. आणि त्या विकास जर साध्य आहे तर या गावचाही विकास जरी साध्य झाला असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून साध्य झालेला आहे. तर अशा पद्धतीचे वातावरण आपण गावात निर्माण करू नये ही एक मला पुनश्च विनंती आहे की आपले भाऊ त्याबद्दल काय म्हणणार? फलक फाडणे वगैरे वगैरे हे जे कृत्य आहेत हे कुठेतरी गावात अशांती निर्माण करणे किंवा एक दुसऱ्या द्वेष निर्माण करणे अशा पद्धतीचा हा कार्य आहे. म्हणून कोणीही असो, महाबंधू कोणी मित्र असो, अशा पद्धतीचा कार्य गावात होऊ नये. गावात शांतता नांदावी, गुण्या गोविंदानं आपण सर्व एकत्र नांदावं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असावं पण गाव हा आपल्या ठिकाणी असावा आणि गावात आपण गुण्या गोविंदानं नांदावं अशीच मी सर्वांना विनंती या प्रसंगी करेन. याचा अर्थ असा आहे का कामाच्या आणि विचाराचा विरोध व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे विरोध झाला तो गलत आहे. अशा पद्धतीचा विरोध होऊच नाही. एखादं काम होऊ शकतो. 100 कामं केली आपण, 100 कामातून 99 झाले पण एखादं काम राहिला म्हणून एखादं काम राहिलं म्हणून का त्यांनी पूर्ण क्षेत्रात कामच केलं नाही अशा पद्धतीच्या त्याने वाढदिवस जो साजरा केलेला आहे चौकामध्ये आणि फलकासमोर फलकाला केक चारला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी केलेला आहे वाढदिवस साजरा त्याबद्दल काय म्हणणार? नाही, वाढदिवस साजरा केला त्यात काही गय नाही किंवा हरकत नाही. वाढदिवस पण वाढदिवस हा आपण कशा पद्धतीने साजरा करावा? एखाद्या फोटोला आपण केक चारावा या म्हणजे त्यांच्या प्रतिमेला केक चारावा हा अशा पद्धतीचा भाग हा थोडा कुठंतरी म्हणजे आड वाटतो आणि अशा पद्धतीने होऊ नये. त्यांनाही आनंद आहे की त्यांनी जरी वाढदिवस साजरा केला ही चांगली गोष्ट आहे. पण वाढदिवस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्या पद्धतीतून आपण ते साजरा करायला हरकत नाही. छोटेलाल आसाराम पारधी ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि दौवा सरपंच यांच्या प्रतिनिधित्व करत असलेल्या मी छोटेलाल आसाराम पारधी आज मागील 5 वर्षापासून या दौवा गावाचे एवढं वाईट दुर्दैव आहे की येण्या जाणाऱ्या लोकांना इथून कुरगाव, सटवा, बागोली, कुराडी, जामनापालीपर्यंत लोक येणं जाणं करत आहेत आणि एवढा त्रास होत आहे. अनेक मागे काही महिन्यापूर्वीच आम्ही विजयभाऊ रांगडाले आमदार यांच्याकडे तक्रारी पण नेली होती पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे आमचे बोलणं न ऐकता या कामाला मागील 5 वर्षापासून मागे टाकलेला आहे. आणि हा डव्वा या गावात लोक म्हणत आहेत की डव्वा इथं काँग्रेस पक्षाची सरपंच असल्या कारणानं आमदार या डव्या गावाला कोणत्याच प्रकारच्या फंड किंवा रोड रस्त्याचे काम करत नाही असे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. पण हे आमदार साहेबांचे चुकीचे आहे. त्यांना मतदान हे फक्त भाजपाचे मतदान लोकच करत नाही पण काँग्रेसचे लोक सुद्धा करतात. आणि जिल्हा परिषद क्षेत्र आता विजय भाऊच्या विकासाच्या बारामध्ये सांगायचे म्हणजे विजय भाऊने पुष्कळ विकासाची कामं केलेली आहेत. ग्रामीण क्षेत्रातील सडकांचा जाळा हा भारतीय जनता पार्टी देवेंद्र साहेब मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री सडक योजना ही राबवली. त्यातून आपला पहिला रोड कौलाळा ते कारंजापर्यंत, दुसरा रोड इसाटोला पासून तर कौलाळ्यापासून तर इसाटोला ते सहारवाडी, तिसरा रोड आपला डव्वा पासून सटवा ते बागोली, चौथा रोड आपला गणखेरा पासून पुरगाव पर्यंत, 5वा रोड
दत्त मंदिर पासून तर सटवा पर्यंत, छटवा रोड बागडबंद पासून तर सोनेगाव ते कौल्याळा पर्यंत, आणि आता 7वा रोड आता मंजूर झालेला आहे तो दत्त मंदिर डोंगरूटोला पासून तर पाथरीपर्यंत, आणि 25, 15 आणि 30, 54 यांच्याद्वारे बी पुष्कळ रोड बनलेले आहेत. तसेच आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये 3 तीर्थक्षेत्र मंदिर आहेत. एक आहे डोंगरूटोला दत्त मंदिर, दुसरा आहे संत बयाबाबा कौल्याळा, तिसरा आहे धानुटोला. या 3ही मंदिरांचा विकास या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तीर्थक्षेत्राद्वारे विकास केलेला आहे. एवढे बोलून मी आपले 2 शब्द इथेच समाप्त करत आहे. माझा हा एकच प्रश्न आहे विजय रांगडाले आमदार यांना की फक्त जर मतदानाचा वेळ आला तर फक्त डव्वा दिसतो त्यांना, आणि मतदान जर निघाले तर ते ढुकून सुद्धा पाहत नाही डव्वा या गावात. विकास तर सोडा हो, विकास तर आम्ही मागच्या 30 वर्षापासून पाहून राहिलो डव्याचा काय विकास होत आहे. या कारणानं लोकांना जे असुविधा होत आहेत, शाळेतील विद्यार्थी, येणारे जाणारे लोक, माझे आया बहिणी, यांना एवढा त्रास होत आहे. डव्वा बस स्टॉप ते ढिवळटोली पर्यंत जो रोड आहे एवढा बेकार रोड आहे की त्याच्यात जर निकृष्ट दर्जाचा आज झालेला आहे. आज एवढे कमीत कमी टोंगऱ्यावर गड्डे झालेले आहेत रस्त्यामध्ये, आणि याच्यात जर एखादा दुर्दैवाने अनावधानाने जर एखादा विद्यार्थ्याचा चुकून बॅलन्स बिघडला आणि तो पडला ना, त्याच्यात काही त्याच्या जीवितास कमी जास्त हानी झाली, त्याच्यासाठी जबाबदार कोण, हा माझा खुला प्रश्न विजय रांगडाले आमदार यांना आहे. बस एवढेच बोलून माझे तुमचे. जय भीम. माझं नाव निशा संजय वासनिक आहे. मी या गावची नागरिक आहे आणि शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुद्धा आहे. माझं म्हणणं असं आहे, ह्या गावाकरिता ह्या गावाचा विकास थांबलेला आहे. ह्या गावाचा विकास का नाही होत आहे तर ह्या गावातील लोक एकामेकावर टिप्पणी करत आहेत, आणि जे समोरचे लोक आहेत ज्यांना काही पद मिळाले आहेत ते त्या पदाचा दुरुपयोग करत आहेत. त्या पदाची त्यांना जाणीव होत नाही आहे. त्यांना असं वाटत आहे की आम्ही काही करत आहोत तो खरा आहे, पण तो चुकत आहे. जर तुम्ही आपल्या अधिकाराचा खऱ्या अर्थाने किंवा खऱ्या मायनेने जर तुम्ही उपयोग करत असाल तर गावाच्या प्रगतीसाठी करा. ह्या त्या गोष्टीवर आपण टिप्पणी करत आहोत, म्हणूनच त्या गावाचा विकास थांबलेला आहे. आम्ही जर घेतला तर काही असे अधिकारी आहेत गावामध्ये आपल्या की ते स्वतःला असं वाटून घेत आहेत की आमच्यामध्ये जे पावर आहे की आम्ही गावाला हलवू शकतो किंवा घाबरवू शकतो, पण ते खोटं आहे. कारण एखाद्याने जर त्यांच्यावर टिप्पणी केली तर त्यांचा जो अधिकार आहे तो हरवला जाऊ शकते. ज्यांना माहित नाही आहे ते गोष्ट वेगळी आहे, पण ज्यांना माहित आहे ते पुष्कळ काय करू शकतात. म्हणून तुम्हाला सांगणी आहे माझी की फालतू गोष्टीवर लक्ष न देता किंवा काही अधिकार न लावता तुम्ही तो काम व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू द्या. जर नाही झाला त्यावर तुम्ही एक बैठक घ्या आणि विचारा की हा काम काहून थांबलेला आहे किंवा कशासाठी थांबलेला आहे. तेव्हाच त्या गोष्टीवर तुम्ही काही अधिकार लावू शकता. पण काही न करता, माहिती न घेता तुम्ही त्या वस्तूवर किंवा कोणत्याही शाळा असो, रोड असो किंवा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही अधिकार लावत आहात, तो तुमचा चुकीचा आहे. म्हणूनच गावाची प्रगती होत नाही आहे. गावाची जर प्रगती करायची असेल तर एकजूट होऊन, पक्ष विपक्ष न करता एकजूट होऊन करा तर गावाची प्रगति होगी। जैसे कि दर्शकों आपने देखा होगा कि डौवा ग्राम की जो कि जनता है, जनता आमने सामने जो कि एक साथ हम दोनों बाजू हमने दिखा है। आपने देखा होगा कि वहां पे जो कि कई सारे गांव के लोग जमे हैं। एक तरफ कहा जा रहा है कि गांव में विकास नहीं हुआ, दूसरी ओर कहा जा रहा है कि गांव में विकास हुआ है। हमें वास्तव स्थिति देखे तो गांव में भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में विकास के काम हुए हैं, लेकिन हमने अपना वादा निभाए और एक साथ दोनों बाजू हमने दिखाए।
दर्शकों मैं आपको बताना चाहता हूँ और हमारे जो चाहने वाले भाई है जिन्होंने हमारे खिलाफ जो कि सोशल मीडिया पर वीडियो जारी किया था और उसके बाद में हमने उनके खिलाफ में जो कि 2 व्यक्ति थे रवि पटले और सुरेश गौंदरे, ये हमारे प्रिय भाई है जिन्होंने हमें आगाह किया कि आपने गलती की है। मैं उनका भी सम्मान करना चाहता हूँ। हमने कोई गलती नहीं की है, लेकिन आपको लगा, आपने लिखे, काफी अच्छा लिखा था आपने और मैं आपके बातों से समर्थन करता हूँ आपके बातों का कि आपने मुझे आगाह किए। लेकिन भैया आपको हमने बताया था कि हम दोनों बाजू दिखाएंगे। उसके बाद में भी आपने सिर्फ 30 सेकंड की एक क्लिप वायरल किए थे, उनसे भी हमारा संपर्क हुआ। हमने उनको पूछा कि आपने ऐसा तो बोल दिए, लेकिन इस बात का इशू हमारे कुछ चाहने वाले लोगों ने बना दिए। लेकिन बनाए, ठीक किए, अच्छा किए, उनका मैं हार्दिक हार्दिक अभिनंदन करता हूँ क्योंकि वह मेरे भाई लोग हैं और वह हमेशा हमारे लिए बड़े भाई रहेंगे। दर्शकों अब क्या कहा आपने देखा, आमने सामने जो कि गांव की जनता थी और दोनों बाजू एक साथ दिखाई हमने। दर्शकों अगले पार्ट में पार्ट 2 के साथ बहुत जल्द दूसरे गांव की खबर दिखाएंगे हमारे डिजिटल मीडिया प्लेटफॉर्म पर। और आपको बताना चाहता हूं यदि अगर किसी व्यक्ति का आक्षेप आता है तो हम दोनों बाजू लगाते हैं, एक बाजू नहीं लगाते। वह खबर हम लॉक कर देते हैं। और आपको एक चीज से आगाह कराना चाहूंगा कि हमारा जो कि पीवीटी प्राइवेट डिजिटल मीडिया है, प्राइवेट डिजिटल मीडिया है और इस मीडिया पर कहीं से भी कॉल है उनकी बातें हम जरूर रखेंगे। दर्शकों अगले पार्ट में बहुत जल्द मिलेंगे। गोंदिया से देवेंद्र दमाहे।